नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज झालेल्या धर्मादाय आयुक्त भरतीचा जो काही पेपर झालेला आहे तर त्या आधारे आज आपण काही संभाव्य प्रश्न पाहणार आहोत। तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना केली? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 3 रयत शिक्षण संस्था। तर पहा, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्था या संस्थेची स्थापना केलेली आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, पानिपतचे पहिले युद्ध खालीलपैकी कोणामध्ये झाले होते? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, बाबर आणि इब्राहिम लोदी। तर पहा, पानिपतचे पहिले युद्ध हे बाबर आणि इब्राहिम लोदी या दोघांमध्ये झालेले होते। प्रश्न क्रमांक तिसरा, लोकमान्य टिळकांनी सुरू केलेले मराठा हे वर्तमानपत्र कोणत्या भाषेमध्ये होते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 1 इंग्रजी। तर पहा, लोकमान्य टिळकांनी सुरू केलेले जे मराठा हे जे वर्तमानपत्र होते तर ते पहा इंग्रजी या भाषेमध्ये होते। प्रश्न क्रमांक चौथा, महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 साल्हेर। तर पहा, महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर हे साल्हेर हे शिखर आहे। प्रश्न क्रमांक 5, सध्या लोकसभा सभागृहाचे विद्यमान अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, ओम बिर्ला। तर सध्या लोकसभा सभागृहाचे विद्यमान अध्यक्ष हे ओम बिर्ला आहेत। प्रश्न क्रमांक 6, डॅशमध्ये अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, सन 1920 मध्ये। तर सन 1920 मध्ये पहा, अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापनाही झालेली होती। प्रश्न क्रमांक 7, पहिली भूविकास बँक कोणत्या राज्यामध्ये स्थापन करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, पंजाब। तर पहिली भूविकास बँक ही पंजाब या राज्यामध्ये स्थापन करण्यात आलेली होती। प्रश्न क्रमांक 8, विद्यापीठ कायदा हा कोणत्या कमिशनच्या शिफारसीवर आधारित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, रॅली कमिशन। तर विद्यापीठ हा जो कायदा आहे तर तो पहा रॅली कमिशनच्या शिफारसीवर तो आधारित आहे। प्रश्न क्रमांक 9, जलकट्टू हा कोणत्या राज्यातील पारंपरिक खेळ आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, तामिळनाडू। तर पहा, जलकट्टू हा जो पारंपरिक खेळ आहे तर ते पहा तामिळनाडू या राज्यातील तो आहे। प्रश्न क्रमांक 10, बंकिमचंद्र चटर्जी यांनी खालीलपैकी कोणती रचना केलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, आनंदमठ। तर बंकिमचंद्र चटर्जी यांनी पहा आनंदमठ यांची रचना केलेली आहे। प्रश्न क्रमांक 11, हवेतील सर्वात मोठा भाग कोणत्या वायूचा असतो? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, नायट्रोजन। तर हवेमधील पहा सर्वात मोठा भाग हा नायट्रोजन या वायूचा असतो। प्रश्न क्रमांक 12, भिल्ल ही आदिवासी जमात खालीलपैकी मुख्यत्वे कोणत्या ठिकाणी दिसून येते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 खानदेश। तर पहा, भिल्ल ही जी आदिवासी जमात आहे तर ती पहा मुख्यत्वे खानदेश या ठिकाणी ती दिसून येते। प्रश्न क्रमांक 13, सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, लॉर्ड विल्यम्स बेटिंग। तर पहा, सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण होता? तर तो लॉर्ड विल्यम्स बेटिंग हा होता। प्रश्न क्रमांक 14, रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, आचार्य विनोबा भावे। तर आचार्य विनोबा भावे हे पहा रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळवणारे तर ते पहा पहिले महाराष्ट्रीयन ठरलेले आहेत। प्रश्न क्रमांक 15, आग्रा या शहराला राजधानी कोणी बनवलेली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, सिकंदर लोदी। तर सिकंदर लोदी यांनी पहा आग्रा या शहराला राजधानी बनवलेली होती।
प्रश्न क्रमांक 16, महाभियोग पद्धत कोणत्या देशाच्या घटनेवरून घेण्यात आलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा अमेरिका. तर महाभियोग ही जी पद्धत आहे तर ती पहा अमेरिका या देशाच्या घटनेवरून ती घेण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 17, महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा सन 1927. तर महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह हा पहा सन 1927 झालेला होता आणि कोणी केलेला होता तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला होता. प्रश्न क्रमांक 18, भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया डॅश यांनी घातला? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा लॉर्ड मेकॉले. तर भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाचा पाया हा पहा लॉर्ड मेकॉले यांनी घातलेला होता. प्रश्न क्रमांक 19, भगतसिंग, राजगुरू व सुखदेव या थोर क्रांतिकारांना कोणत्या वर्षी फाशी देण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा सन 1932. तर सन 1932 या वर्षी पहा भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या थोर क्रांतिकारांना फाशी देण्यात आलेली होती. प्रश्न क्रमांक 20, खालीलपैकी कोणता मिसाईलचा प्रकार नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा सेतू. तर सेतू हा मिसाईलचा प्रकार नाही. प्रश्न क्रमांक 21, महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये राज्यपाल नामयुक्त सदस्याची संख्या किती असते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा 12. तर महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये राज्यपाल नामयुक्त सदस्याची संख्या ही एकूण 12 असते. किती? 12 असते. प्रश्न क्रमांक 22, उझबेकिस्तानमध्ये झालेल्या ग्रँड स्विस बुद्धिबळ स्पर्धा 2025चे विजेतेपद कुणी जिंकलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा वैशाली रामबाबू. तर पहा उझबेकिस्तानमध्ये झालेल्या ग्रँड स्विस बुद्धिबळ स्पर्धा 2025चे विजेतेपद हे वैशाली रामबाबू यांनी जिंकलेले आहे. प्रश्न क्रमांक 23, सन 1919 रौलट कायदा मंजूर झाला तेव्हा खालीलपैकी कोण भारताचे व्हाईसरॉय होते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड चेम्सफोर्ड. तर पहा सन 1919 जेव्हा रौलट कायदा मंजूर झाला तेव्हा पहा भारताचे व्हाईसरॉय हे लॉर्ड चेम्सफोर्ड होते. प्रश्न क्रमांक 24, संविधानाच्या दुरुस्तीची पद्धत संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदात दिलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा 368. तर संविधानाच्या दुरुस्तीची पद्धत ही पहा संविधानाच्या अनुच्छेद 368 या अनुच्छेदामध्ये दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 25, देशातील पहिला केबल रेल्वे पूल कोणत्या नदीवर उभारण्यात आलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा अंजी नदी. तर देशातील पहिला केबल रेल्वे पूल हा अंजी या नदीवर उभारण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 26, दादोबा पांडुरंग यांच्या कार्याचा गौरव म्हणून ब्रिटिश सरकारने त्यांना कोणती पदवी दिली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा राव बहादूर. तर दादोबा पांडुरंग यांच्या कार्याचा गौरव म्हणून पहा ब्रिटिश सरकारने त्यांना राव बहादूर ही पदवी दिलेली होती. प्रश्न क्रमांक 27, लाहोर शहरात खालीलपैकी कोणत्या वर्षी काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन भरले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा सन 1929. तर लाहोर शहरामध्ये पहा सन 1929 या वर्षी काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन हे भरलेले होते. प्रश्न क्रमांक 28, मतदानाचा अधिकार भारतीय राज्यघटनेतील कोणत्या अनुच्छेदाखाली येतो? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा अनुच्छेद 326. तर मतदानाचा अधिकार हा पहा भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 326 या अनुच्छेदाखाली तो येतो. प्रश्न क्रमांक 29, महाभारतातील कुरुक्षेत्र हे रणांगण सध्या कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा हरियाणा. तर महाभारतातील कुरुक्षेत्र हे जे रणांगण आहे तर ते पहा सध्या हरियाणा या राज्यामध्ये स्थित आहे. प्रश्न क्रमांक 30, दक्षिण भारतातील सर्वात मोठे खोरे कोणत्या नदीचे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा गोदावरी. तर दक्षिण भारतातील सर्वात मोठे खोरे हे गोदावरी या नदीचे आहे. प्रश्न क्रमांक 31, आगा खान पॅलेस खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
तर ऑप्शन क्रमांक 1 पहा पुणे. तर आगा खान पॅलेस हे पहा पुणे या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 32 हंस या शब्दाचे स्त्रीलिंग रूप काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा हंसी. तर हंस या शब्दाचे स्त्रीलिंग रूप काय होईल? तर ते हंसी होईल. प्रश्न क्रमांक 33 मी रस्त्यात पडलो या वाक्यातील क्रियापद कोणत्या प्रकाराचे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2. तर पहा मी रस्त्यात पडलो या वाक्यातील क्रियापद हे अकर्मक या प्रकाराचे ते आहे. प्रश्न क्रमांक 34 आपण हे सर्वनाम कोणत्या प्रकाराचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा. तर आपण हे जे सर्वनाम आहे तर ते पहा आत्मवाचक. कोणतं आहे? आत्मवाचक या प्रकाराचे ते आहे. प्रश्न क्रमांक 35 मी अभ्यास करीत असे या वाक्यातील काळ ओळखायचा आहे. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 रीतिभूतकाळ. तर पहा मी अभ्यास करीत असे या वाक्यातील काळ हा रीतिभूतकाळ या काळाचं आहे. प्रश्न क्रमांक 36 विद्यार्थ्यांनी नेहमी हसतमुख असावे या वाक्यातील प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 भावे. तर विद्यार्थ्यांनी नेहमी हसतमुख असावे या वाक्यातील प्रयोग हा पहा भावे या प्रयोगाचं ते वाक्य आहे.